अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. नेहमीच माझंच खरं म्हणून चालत नाही. स्वामींचे असे संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी कधी शब्द खूप साथ देतात, माणसं देत नाहीत. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाही. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळत असतात, आणि पैसे मागितले की तीच माणसं तुटतात. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते, फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते. वेड्यासारखं शांत राहा, लोकांचे रंग हे आपोआपच दिसतील. आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका हा मिळतच असतो. माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हौस विसरावी लागते. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा. लेट होईल, पण ते थेट होईल. पहिल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे अधिकच महत्त्वाचे असतात. मोठेपणा कधी दाखवता आला नाही, आणि साधेपणा हा कधी लपवता आलाच नाही. हीच आपली खरी ओळख असते. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. आयुष्यभर मन मोठं ठेवलं. आता कळतंय, या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणी लक्षात ठेवत नाही, पण मात्र तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात. माणसाची बोलायची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली. कोण कोणासाठी येत नसतं, स्वतःला स्वतःच सावरायला लागतो. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात, तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. प्रत्येक गोष्टीची कॉफी करता येते, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान याची कॉफी कधीच करता येत नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव हा कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणे करणारे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकत असतात. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल, आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही. कोणताही स्वार्थ नसतो, तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घ्यायचं नाही, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतील. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या तुम्ही दूर करताल.
मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम असतो. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच हा मोठा असतो. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत असते. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त राहा की दुसऱ्यांच्या चुका शोधणे इतका तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही, मग ती वस्तू असो किंवा माणूस. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो, वाद सोडला तर नात्याला फायदा होतो. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही. समुद्रात किती मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता ही कधीच सोडत नाही. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावं लागतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जा. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की हे आयुष्य बिघडते. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस पात्र असताना काहीही सोडत नाही. एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर ते त्याला कारण सापडतं. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असतं. रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हारलात तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतात. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल. काही नाती अशी असतात की जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चालत राहा, आपोआप मोकळा होत जाईल रस्ता. संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा
शांततेत संवाद केल्यात तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. आयुष्यात पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. जळायला काहीच नसले तरी पेटलेली काडीसुद्धा आपोआपच विझते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो, हे लक्षात ठेवा. काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे, म्हणूनच सध्या आपण मैफिलीत दिसत नाही असे दिसून येते. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरीही समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही, हे लक्षात ठेवा. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे, फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवानच असता. जसे चांगले दिवस राहत नाही, तसेच वाईट दिवसही राहत नाही. तुझी आताची सध्याची परिस्थिती ही कायम राहणार नाही. काळजी करू नकोस, ती परिस्थिती बदलणार आहे. माणसाची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. जेवढं एकट्याने संघर्ष सहन कराल तेवढंच ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो, तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही मनात तो जागा मिळवू शकत नाही. जेव्हा समजून घेणारं कोणीच नसतं, तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त असतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. एक सफरचंद काय पडलं, लगेच गुरुतत्व शरीरांचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागलाच नाही. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान हा गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तर हीच माणसं, हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुम्हाला नक्की ओळख सांगतील. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा. जेव्हा एक बीज काळोखाच्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात, तो मनुष्य महान असतो. स्वतःचं माइनस पॉईंट ओळखून घेणं हे जीवनातील सर्वात मोठं प्लस पॉईंट असतं. वेळ ही बोलून दाखवत नाही, तर ती करून दाखवते. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील.
सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी आपल्याला कमी मिळत असते. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. काय चुकतं हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकतं हे शोधत बसू नका. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. काम संपले की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन बसते. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहिलात असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश हे प्राप्त होत असते. या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. तुम्ही कितीही म्हणाल की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखलं आहे, पण तसं कधीच नसतं. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटते. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत असतं. जिथे जहाजांनी सुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे वादळसुद्धा पराभूत होतात. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशाच्या परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाहीत. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न बघत राहा. आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोक सर्वात जास्त मोलाची सुख देणारी असतात. तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस करण्याची वेळ येणार नाही. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करेन, पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर तरच मी येईन. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कोठून कधी येईल हे सांगता येणार नाही. आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करू शकतात, शेवटी तेच लोक जग बदलतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते. ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधीही हिंमत हारू नका. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. आयुष्य कठीण आहे, पण तक्रार करून ते सोपे होणार नाही. म्हणूनच प्रयत्न करत राहा. आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका, नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आहात तर त्यात तुमची काही चूक नाही. मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात तुमची